पेण न्यायालयात आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्याकरिता तक्रारदाराकडून 10,000 रुपयांची लाच घेताना सरकारी वकील ॲडव्होकेट दिनेश जनार्दन पाटील याला अटक करण्यात आली आहे। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। तक्रारदार आणि त्यांच्या मित्राविरोधात पेण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्याचे दोषारोप पत्र न्यायालयात दाखल असून सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने दोघांनी संबंधित न्यायालयात डिस्चार्ज अर्ज केला होता। या अर्जात मदत तसंच आरोपी विरोधात ठोस युक्तिवाद न करण्यासाठी प्रत्येकी 5,000 असे एकूण 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी सरकारी वकील दिनेश जनार्दन पाटील यांनी केली होती। याबाबत तक्रारदारानं ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती। त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला बुधवारी 4 डिसेंबर रोजी सापळा रचला। पडताळणी दरम्यान तक्रारदार यांच्याकडून दिनेश पाटील यांनी 10,000ची लाच पेण न्यायालयात स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना अटक केली आहे। या कारवाईमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, अप्पर पोलीस अधीक्षक गजानन राठोड, युनिट नवी मुंबईच्या पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, पर्यवेक्षक अधिकारी नितीन प्रभाकर दळवी, पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सफोफो जाधव, पोना अहिरे, बासरे, विश्वासराव तसंच चालक गायकवाड यांचे यशस्वी सहभाग यामध्ये लाभले आहेत। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।